नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। सगळ्यात प्रथम थँक्यू व्हेरी मच। मस्तपैकी फीडबॅक देत आहेत, मलाही खूप मजा येते तुम्हाला छान छान रेसिपीज दाखवायला आणि ते मला आवडतंच, माहिती आहे ना तुम्हाला। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन किमा पॅटीस किंवा कटलेट, पण त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। चिकन किमा पॅटीस किंवा कटलेटसाठी लागणारं साहित्य बघूया। 2 ते 3 बटाटे उकडून स्मॅश केलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 अंडा आहे, मीठ चवीप्रमाणे आणि इथे किमा करून ठेवलेला आहे चिकनचा, ब्रेड क्रम्स आणि तेल। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय करायचं, तेल गरम करायला ठेवूया। एकदम बारीक करून ठेवायचं आपण, म्हणजे आपलं जे टेम्परेचर आहे ते साधारण तुम्ही 100 ला घ्या आणि ते तेल तुमचं तापून द्या। त्याच्यानंतर आपण इकडे एक बाउल घेतले, त्याच्यामध्ये आपण हा उकडलेला बटाटा घेतोय तो घालूया। साधारण 2 ते 3 उकडलेले बटाटे आहेत। त्यानंतर आपण थोडंसं मीठ घालणार आहे, की हा जो बटाटा आहे तेवढंच आपण मीठ घेतोय, जास्त मीठ नाही घालायचंय। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, हे जे आपण अंड घेतले ते आपण ह्या बाउल मध्ये घालूया, कारण आपल्याला जरा आपला जो पॅटीस आहे तो बुडवायला मदत होईल। आणि हा इथे मी खिमा घेतलेला आहे, पाव किलो चिकनचा खिमा आणलेला आहे। त्याच्यामध्ये 2 कांदे, 1 छोटा टोमॅटो, थोडीशी आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, आधी तेल घातले, त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो थोडासा कोमून घेतला, त्याच्यावर कोथिंबीर घातली, आलं लसणाची पेस्ट घातली, नंतर तो खिमा घातला आणि आपल्या घरात जो मिक्स मसाला असेल तो घातलेला आहे। तुम्हाला मी ह्याच्या अगोदरही सांगितले की मिक्स मसाला म्हणजे तुमच्या घरी जो असतो तो मसाला घालायचा 1 चमचा, आणि तो घालून आपण ड्राय खिमा करून ठेवलेला आहे, कारण हे कटलेट आपण पटकन झटपट होणार आहेत म्हणून आपण ह्या बटाट्यामध्ये हा खिमा घालतोय। तर हा बटाटा आपण खिमा घातलाय सगळा, आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आपण नेहमी पॅटीस करताना काय करतो की बटाट्याचा आपण स्मॅश करून घेतो आणि त्याच्यामध्ये खिमा भरतो, पण जर आपण असा केला तर जास्त पटकन आपल्याला झटपट मिळतो हा। आणि आपण हे अंड घेतलेलं आहे, घेतलेलं आहे, थोडंसं फेटून घेणार आहोत। ह्याच्यानंतर ह्याचे आपण एकदम मोठे नाही करायचे, छोटे छोटेच करणार आहोत। ह्याच्यात बुडवायचे, नंतर ब्रेड क्रम्स मध्ये बुडवायचे। तुमच्या घरात बर्थडे पार्टी वगैरे असेल तर हे तुम्हाला एकदम सोपे आणि पटकन होणारे पॅटीस आहेत। आणि जेव्हा तुम्ही बर्गर करतात त्याच्यामध्ये ही पॅटी ही छान लागते। बघा, एक रेसिपी करता करता आपली लगेच दुसरी रेसिपी आली। आपले जे पॅटीस होते ते अंड्यामध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेतलेले आहेत। आता आपण बघूया की आपलं तेल तापलंय की नाही। तेल तापलेलं आहे आपलं। आपण ह्या अशा पॅटी सगळ्या व्यवस्थित पुन्हा करायच्या आहेत आणि त्या फ्राय करून घेऊया साधारण गोल्डन कलर वरती। ह्या तुम्ही शॅलो फ्राय केल्या तरीही चालतील, पण पॅटीस चिकनचे म्हटलं ना की थोडंसं डीप फ्राय म्हटल्यावर छान लागतं। जर असा खरपूस आपण छान हे फ्राय करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सगळे आपले पॅटीस जे आहेत ते आपण तळून घेतलेले आहेत। बंद करूया। गरमागरम चिकनचे पॅटीस, कटलेट काही म्हणा, पण ते तयार आहेत। खाणार कशाबरोबर? पुदिन्याची चटणी चालेल किंवा सॉस चालेल, पण तुम्ही काय केलंय, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे काही छान छान रेसिपीज आहेत, पटापट फीडबॅक द्या आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।